कन्या राशीचं घर कसे असावे? श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, कन्या राशी म्हणजे शिस्त, स्वच्छता, प्रिसिजन आणि माइंड क्लॅरिटी. पण घराची रचना चुकीची असेल तर मनात ओव्हर थिंकिंग वाढते, निर्णय क्षमता कमी होते, पण रेस्टलेसनेस येते. आता जाणून घेऊया कन्या राशीच्या लोकांसाठी परफेक्ट घर रचना आणि त्यांच्यासाठी सर्वात शक्तिशाली यंत्र कोणते आणि ते काय काम करते. कन्या राशीचं घर कसे असावे? दिशा. घरातील मुख्य ऊर्जा कन्या राशीचे स्वामी बुध मर्क्युरी नियंत्रित करतो. त्यामुळे घरातील 3 डायरेक्शन खूप महत्वाचे आहे. उत्तर म्हणजेच नॉर्थ. मर्क्युरीची दिशा धन, करिअर, कम्युनिकेशन वाढवते. इथे नीट, क्लीन, मिनिमलिस्ट डेकोरेशन ठेवा. ईशान्य दिशा मनाची क्लॅरिटी, डिसिजन मेकिंग, पाणी, क्रिस्टल, मेडिटेशन हा झोन आहे. पूर्व दिशा आरोग्य, बुद्धी, लर्निंग, लाईट कलर प्लस गुड व्हेंटिलेशन. रंग कन्या राशीसाठी शांत आणि स्वच्छतेचे रंग सर्वोत्तम आहे. हिरवा हिलिंग आणि क्लाम. मिंट, साग ग्रीन, मेंटल क्लॅरिटी. ऑफ व्हाईट क्रीम, प्युरिटी. लाईट येलो बुद्धी सक्रिय करते. गडद रंग टाळा, ओव्हर थिंकिंग वाढते. खोलीनुसार रचना बेडरूम मिनिमल सेटअप, जास्त वस्तू नको. लाईट ग्रीन बेडिंग, बेडच्या समोर इलेक्ट्रॉनिक टाळा. मेडिटेशन, स्टडी झोन, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन ठेवा. मित्रांनो, श्रीयंत्र येथे ठेवू शकता. फ्रेश एअर प्लस सनलाईट. वर्कस्पेसमध्ये मित्रांनो नॉर्थ किंवा ईस्ट फेसिंग वुडन टेबल ठेवा. त्यानंतर टेबल क्लटर फ्री असावं, म्हणजेच कन्या राशीसाठी अत्यंत हा महत्त्वाचा आहे. किचन सेक्शन पाहिला तर साऊथ ईस्ट. मित्रांनो, स्टील प्लस ब्राऊन एलिमेंट्स ठेवा. सॉल्ट बोर्ड किंवा क्रिस्टल हिमालयन सॉल्ट ठेवा. मेंटल डिटॉक्ससाठी. भाग 2 कन्या राशीसाठी सर्वात उत्तम यंत्र कोणते? कन्या राशीसाठी सर्वात उत्तम यंत्र बुद्ध यंत्र. हे यंत्र कन्या राशीवर सर्वाधिक प्रभाव का टाकते? कारण कन्या राशी मर्क्युरी म्हणजेच बुद्ध द्वारा संचालित आहे. बुद्ध ग्रह देतो शार्प माइंड, लॉजिकल पॉवर, स्पीच क्लॅरिटी, करिअर ग्रोथ, बिझनेस इंटेलिजन्सी, स्टडी एनर्जी, नर्वस सिस्टीम बॅलन्स. कन्या राशीला मेजर प्रॉब्लेम असते ओव्हर थिंकिंगचा, परफेक्शनिझमचा आणि माइंड फॅटिकचा. कन्फ्युजन आणि बुध यंत्र हे सर्व नियंत्रित करते. दुसरे पूरक यंत्र श्रीयंत्र. हे यंत्र कन्या राशीचा अर्थ एलिमेंट एनर्जी स्टेबल ठेवते. घरात अबंडन्स आणते, शांतता आणते, त्यानंतर स्टॅबिलिटी देखील आणते. मित्रांनो, माइंड बॅलन्स देखील त्यांचे होते. तर हे कुठे ठेवावे? जेव्हा पूजा रूम किंवा नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला. भाग 3 बुध यंत्र कुठे ठेवावे प्लस ऍक्टिव्हेशन. प्लेसमेंट नॉर्थ डायरेक्शन. मित्रांनो, स्टडी टेबल म्हणा किंवा कॅश ड्रॉवर म्हणा किंवा वर्क डेस्क म्हणा, ह्यावर ते ठेवू शकता. आता ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हटलं तर जास्तीत जास्त 5 मिनिटाची ही प्रक्रिया आहे. यंत्राला गंगाजल शिंपडा, पिवळा पांढरा फुल लावा, ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः 21 वेळा म्हणा. इसेन्स किंवा दिवा लावा. यंत्र अंडर नीट क्लॉथ ठेवा, म्हणजे स्वच्छ कपडे ठेवा आणि फ्रेममध्ये ठेवलं तर अजून उत्तम. कन्या राशीतील इतर राशी असतील तर ऊर्जा कशी बदलते, म्हणजे त्यांच्यासोबत घरात राहताना. कन्या वृषभ असेल तर घरात शांतता, डिसिप्लिन वाढते. कन्या कर्क असेल तर इमोशनल लॉजिक बॅलन्स राहते. नॉर्थ ईस्ट झोन 3 ठेवणं खूप गरजेचे. कन्या मकर बघितले तर घरात हाय प्रोडक्टिव्हिटी वाईब्स, वर्क स्पेस नॉर्थ डायरेक्शनला ठेवा. कन्या मीन बघितलं तर क्रिएटिव्हिटी आणि अनालिसिस, घरी श्रीयंत्र कंपल्सरी ठेवा. मित्रांनो, हे होते कन्या राशीच्या घराशी रिलेटेड रचना. तुमच्या मनाचे असे अजून काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा, त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ.